पहिला मान ना नाखवा कुटुंबाला मिळालेला ह. काय बोलतेस? हे सांगायला तर आले होते. नाही तुला चांगली संधी. तू ना तुझ्या बोटीवर मासेमारी करायला जा न बघ तुझ्या घरात तुला कवरी इज्जत मिळेल. तू माझी भक्त झाली. आता आयलीच आहेस तू तर आज डिस्को आरती घेऊनच जा. डिस्को आरती. हे का करतेस? त्या सखीचा बंदोबस्त करायला कावेरी बाईला बोलवलं आहे. त्या कावेरी बाईला बोलायची का गरज होती? आया खाली चला मी सांगते. चला आया माझं ऐका तरी. अहो आया त्या सखीमुळं आपल्याला धोका आहे. अहो आपल्या घरातल्या पुरुषांची ती कशी गोड गोड गुलगुली बोलते. तुम्हाला तर माहिती आहे मग पुरुष कसे वागतात ते. आणि आया पुरुषाचा पाय घसरायला वेळ लागत नाही. ते तर मला माहितीच आहे. तू माझ्याकडे बघून का बोलतेस? पण काय ग तुला त्या सखीपासून भीती वाटत होती तर तू मला सांगायचं होतं ना. त्या कावेरीला कशाला बोलवलं? हे बघ घरातल्या भानगडी घरातच मिटवायच्या असतात. अगं म्हणूनच तिनं कावेरीला घरी बोलवलेलं ना. तुम्ही मध्ये बोलू नका. काय ग घरच्या भानगडी मिटवायला बाहेरच्या कशाला बोलवलं? अहो पण आया आपल्या घरातली भानगड बाहेरचीच कुणीतरी आईल्यामुळे झाली आहे ना. मग ती भानगड मिटवायला दुसरी एखादी बाहेरची आईली तर काय बिघडलं? पण मला हे पटलं नाही. आया आया चुकलं माझं. पण शेवटी कसं आहे आता आपल्याला पाहिजे आहे तेच होत आहे ना. मग झालं की. आणि आया आता ही कावेरी बाई त्या सखीला कशी सरळ करते ना ते बघा. हसवतेस का घाबरवतेस? तुम्ही ना कवरा चमत्कारी जाम कॉमेडी. तुझी सगळी फॅमिलीच कॉमेडी आहे. सॉरी लोकांना उगाच वाटतं र बाबा लोक फसवतात. पण मी आज बघितलं बाबा लोक हसवतात. आवऱ्या आयुष्यात मी कधीच हसलं नाही र. कारण तोवर तुझ्या आयुष्यात हे डिस्को बाबा आईलाच नव्हता. बाबा नाही म्हणजे हे डिस्को बाबा तुझ्या संपर्कात आईलाच नव्हता. माणूस तेव्हाच हसतो जेव्हा तो खुश असतो. मी काय करत 4-5 जोक सांगून टाकत लोक आपला हसतात. तू कवरा ऐकलं रे कवरा. एकला रे बाबा मना गंडा घाल रे. नाही म्हणजे आवरा मोठा दुरा नाही आहे माझ्याकडे. पण हा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाबा. अरे हो बाबा कौर चाललंय तुझं. बाबा बाबा बाबा. रे बाबा रे माझ्या तुला काहीतरी विचारायचं. नाही म्हणजे विचार. तर मगाशी ना माझ्या आयुष्याबद्दल तुम्ही जे ते सांगितलं ना ते खरं. तर तुला अजून काय माहितीये माझ्या आयुष्याबद्दल? ऑब्विसली. तर मग ते तुझ्या जवळच ठेव. या बाबाला कसला पण मोह नाही आहे. बाबाकडे जो पण आहे ना तो बाबा सगळ्या जगाला वाटून टाकत. जय जय डिस्को बाबा. 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 जय 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 डिस्को बाबा. लई हे जायला आहे नाही. ही कावेरी बाई वर सखीचं थोबाड रंगवायला गेली आहे का मेकअप करायला गेली आहे? काय झालं? कोण गेलं का काय? कावेरी काय अशी कशी गेली? काल तर मला दिसली होती कलईवाल्याची भांडत होती. हे गेली म्हणजे गचकली नाही. दामोदरच्या रूम मध्ये गेली. काय? जय जय डिस्को बाबा. जय जय डिस्को बाबा. जय जय डिस्को बाबा. जय जय डिस्को बाबा. का झालं? बाबांचं दर्शन झालं. दर्शन? हो डिस्को बाबांचं दर्शन झालं. बाबांनी मला आशीर्वाद दिला. तर ते अंतर्यामी त्यांना सगळं माहिती आहे. तर बाबांचा महिमा फार मोठा. कावेरी बाई हा? तुम्ही कुठल्या तरी कामासाठी गेला होतात आणि आता येऊन हे काय बरोबर आहे? तर जाताना मी सक्त होऊन गेले होते. पण येताना मी बाबांची भक्त होऊन आली.
तर बाबांनी माझे डोळे उघडले तर त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या शिष्याला घराबाहेर काढण्याचं पाप मी करायला गेले होते. पण बाबांच्या बोलण्यावरून मी भारावून गेले. आता मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. सखीला मी घराबाहेर काढणार नाही. मी येते तर बाबांच्या डिस्को आरतीला येईन तेव्हाच भेटेन. जय जय डिस्को बाबा, जय जय डिस्को बाबा, जय जय डिस्को बाबा. ए दादूस दादूस आया दादूस परत पळून गेला. काय झालं रे आरडाओरडा करत तुला? दादूस तू ग्रेट आहेस. मी ग्रेट आहे, तुला एकलं सांगायची काय गरज आहे? हे ते माहितीये रे, पण त्या कावेरी सारख्या कजाक बाईला तू कसं काय शांत केलंस? काय आयडिया वापरली सांग ना. ती आयडिया मी बापले तुला सांगितली तर तू उद्यापासून तू बाबा होऊ शकतोय. अरे मी अभ्यास करून कधी डॉक्टर इंजिनियर बनायची स्वप्न नाही बघितली. बाबा बनायचं काय स्वप्न बघणार? हे बघ, मी तुझ्या कॉम्पिटिशन मध्ये नाही. मी तुझा शिष्य आहे, शिष्यच राहणार. कन्फर्म. आता तरी सांग. सांगत का रे, ती कावेरी आहे ना, तिच्या लहानपणाच्या सगळ्या जुन्या आठवणी मी तिला सांगितल्या. त्या जुन्या आठवणी मला कशा काय माहिती हे ऐकून ती एकदम भारावून गेली. नाही दादूस, कावेरीच्या लहानपणीच्या सगळ्या जुन्या आठवणी तुला कशा माहिती? तू खरोखरचा बाबा तर नाहीयेस ना. मग तुला काय वाटतं मी भोंदू बाबा? अरे चिडतो कशाला? मी लहान भाऊ आहे ना तुझा. मग सांगत मला माहित होतं की आपल्या घरातल्या सगळ्या बायका कधी ना कधी तरी त्या कावेरीची मदत घेतील. मग मी काय केलं, मी माझा एक माणूस तयार केला ना त्या कावेरीच्या म्हाताऱ्या बेवड्या बापा बरोबर दारू पियाला बसवला. बेवडा असून म्हातारा होता? महत्वाचं नाही रे, महत्वाचं काय की त्याच्याकडनं ही तंभूत माहिती आपण मिळवली. दादू मानलं तुला, मानलं दादू. दादूस काय आज घरातल्या घरातच फिरता हाय? मी फिरत नाही हाय, विचार करते हाय. विचार कसला विचार? त्या सखीचा. खरंच त्या सखीनं जीव अगदी नकोसा केला आहे. हो ना, त्या सखीचा बंदोबस्त करायचा हाय, पण कसा हेच मला कळत नाही हाय. तुमचं दुःख मी समजू शकते वहिनी. अगं बाय, तुम्ही फक्त समजू शकते, पण भोगावं तर मलाच लागतं आहे ना. तर हे सगळं तुमच्याच दामोदर भाऊची मुलं झालं आहे ना. हो ना, ते आहेत म्हणून तर ती सखी या घरात राहते हाय. अहो तेच काय, आमच्या ह्यानी सुद्धा सखी 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 करत असतात. वहिनी, आता तुम्हीच काय ते ह्याच्यावर विलास करा आणि आपल्या नवऱ्यानं ह्यातलं सोडवा. मी पण तोच विचार करते हाय. वहिनी, माझ्याकडे एक उपाय आहे. काय काय? हो, दामोदर भाऊजी तिला या घराबाहेर काढते. तुम्ही काय आमची मस्करी करते आहेस काय? हा, आमच्या जखमेवर मीच सोडते हाय. वहिनी, दामोदर भाऊजीने ठरवलं ना तर सखी इथून सहज बाहेर जाऊ शकते. अगं पण ते असं कशाला करतील? अगं त्यांचं तर तिच्याशिवाय पान हलत नाही. वहिनी, त्यांनी तसं केलं नाही ना तर तुम्ही त्यांना ते करायला भाग पाडा. म्हणजे वहिनी, आता बघ मी यांना परत कशी प्रेमात पाडते. अरे काय मी खास तुमच्यासाठी आणली आहे. घ्या. नकोय म्हणा. अहो एवढी कष्टाने आणली आहे, घ्या की. मी फक्त माझ्या सखीच्या हातची घेतो. असं काय हो? जा बाबा, आधी तुम्हाला माझ्या हातचं दूध सुद्धा चरायचं आणि आता तुझ्या हातानं नाही, त्या दुधातल्या जायफलाने मला चढायची. म्हणा तू फसवू नकोस. मी कुठे फसवते आहे तुम्हाला? अरे तुम्ही काय, तुझं अख्खं खानदान फसवाय. तुझ्या बापाने मला फसवले माहितीये. खर तर मला आहे ना तुझ्या बहिणीशी लग्न करायचं होतं. ज्या मना आवरायची, पण तुझ्या बापसानं हे सॉंग माझ्या गळ्यात टाकला नाही माहितीये. पण
माझ्या मुलं काय वाईट झालं आहे काय? का चांगलं झालं ते तर सांग. असं काय करता हाय? रोज सकाळी मी तुम्हाला 6 वाजता उठवायचंय कामावर जायला. इसरलात? अरे मला सकाळी उठायची सवय कुठं होती? तर मी कामावर कुठं जायचो? तुझ्या मुलं माझी झोप मोडवायची. पण आता माझ्या सखी मुलं उशिरा उठायचं सुख लाभलंय मला माहिती आहे. पण सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला गरम गरम नाश्ता बनवून द्यायचे. तो तर आवडीनं खायचं. खायचो तो नाश्ता चावून 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 माझ्या जबऱ्याचा एक्सरसाइज व्हायचा. तुझ्या त्या नाश्त्याने माझे 2 दात शहीद झाले. पण माझ्या सखीचा नाश्ता नुसता जिभेवर जरी ठेवला ना तरी असं तो इरगलतो. कळलं? एवढा त्रास व्हायचा तर मला सांगायचं ना. कुणाला सांगायचं? कुणाला सांगायचं? तू कधी कुणाचं ऐकलंस? अरे मी 5-6 वेळा ओरडून ओरडून सांगत होत की मी घर सोडून चाललंय, घर सोडून चाललंय. तू एकदा तरी ऐकलास? चुकलं माझं. यापूर्वी मी तुमचं सगळं ऐकलं ना. हे बघ मला आता पण तुला सांगायचं नाही. हे बघ माझी आता वाम कुक्षीची एल झालेली आहे. म्हणजे माझी झोपायची एल झालेली आहे. चल चला. तू जाई करून. सखी 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 अरे तुझं आवरण नाजूक हात एकदम प्यालवानासाठी कसं काही जाईल? लक्ष्मी